एक त्वचेच्या मृत पेशींपासून मुक्त होण्यासाठी अननस नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते। अननसाचा रस केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो। 2. ओलं खोबरं खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। 3. दिवसातून 3 वेळा गरम पाणी पिण्याचे सवय लावल्यास शरीराला आजारांपासून सहज वाचवता येते आणि लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते। 4. बडीशेप मिसळून दूध प्यायल्याने कंबरदुखी पासून आराम मिळतो। 5. दात कमजोर किंवा हलत असल्यास दातांवर आल्याची पेस्ट लावल्याने दात मजबूत होतात। 6. अननसाचा रस प्यायल्याने त्वचा लवचिक आणि हायड्रेट राहण्यास मदत होते। मुरुमांवर उपचार करण्यासाठी अननस फायदेशीर आहे। 7. सकाळी उठल्यानंतर बऱ्याच लोकांना चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते। अनेकांचे असे म्हणणे आहे की त्यामुळे ताजे आणि उत्साही वाटते, पण जास्त प्रमाणात चहा कॉफी पिणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। वास्तविक चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन नावाचे घटक असते। 8. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी संध्याकाळी पपई खावी। 9. पालकमध्ये व्हिटॅमिन ए, सी, आयर्न आणि फोलेट सारखी घटक असतात, जे केसांची वाढ होण्यास मदत करतात आणि केस गळणे थांबवतात। पालक खाल्ल्याने त्वचेवर चमक येते, म्हणून तुमच्या आहारात पालकाचा समावेश नक्की करा। हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। 10. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपले शरीर थकले आणि सुस्त असते। यावेळी तळलेले अन्न जसे की पराठे, पुरी इत्यादी पचण्यास त्रास होऊ शकतो। 11. स्मेलवाल्या टॉयलेट पेपरच्या अतिवापरामुळे प्रायव्हेट भागांमध्ये तीव्र खाज सुटणे आणि पुरळ उठू शकते। या प्रोडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल मिसळली जातात, ज्यामुळे खासगी भागांच्या पीएचवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। त्यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो। जेव्हा तुम्ही टॉयलेट पेपर वापरता तेव्हा तुम्ही ते घासू नका, कारण त्यामुळे त्या भागात खाज सुटते आणि काळेही पडू शकते। टॉयलेट पेपरमधील फॉर्मॅल्डिहाइड कार्बनिक आहे, त्यामुळे जळजळ होऊ शकते। याशिवाय कर्करोगाचा धोकाही असतो। 12. उकळलेल्या तांदळाचे पाणी केसांना लावल्याने केस मजबूत, मुलायम आणि चमकदार होतात। 13. काळे हरभरे खाल्ल्याने शरीरातील दुबळेपणा दूर होतो। 14. पोटदुखीचा त्रास होत असेल तर छोटी वेलची हळूहळू चावून खावी, पोटदुखी पासून आराम मिळतो। 15. दुपारी जेवण केल्यानंतर विश्रांती घेतल्याने मेंदूला शक्ती मिळते। 16. जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे, यामुळे उचकी लवकर थांबते। 17. जेवणानंतर जडपणा जाणवत असेल तर पुदिन्याची पाने पाण्यात उकळून प्या, यामुळे पोटातील जडपणा दूर होतो। 18. अंडी फ्रीजमध्ये जास्त काळ साठवून ठेवू नयेत। अंडी फ्रीजमध्ये अधिक दिवस ठेवल्यानंतर खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। 19. खोबरेल तेलात थोडी हळद मिक्स करून काळ्या वर्तुळांवर 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा, यामुळे काळी वर्तुळे लवकर दूर होतील। 20. शरीरात सूज असल्यास काळी मिरी लोण्यासोबत खाल्ल्याने आराम मिळतो। 21. जेवणानंतर थोडे जिरे पावडर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। 22. कोणताही खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये दीर्घकाळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये, कारण पोटाशी संबंधित समस्यांचा धोका असतो। 23. सकाळी वेळेवर नाश्ता न केल्याने पोटात गाठ होऊन शरीरात अशक्तपणा येतो। 24. गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, त्यामुळे केस कधीही गरम पाण्याने धुवू नये। 25. पिझ्झा, बर्गर, सँडविच, नूडल्स यासारख्या पदार्थांमध्ये मीठ आणि कॅलरी जास्त प्रमाणात आढळतात। सकाळी असे जड अन्न खाल्ल्याने आपल्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो।
यामुळे पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात. 26 ते 3 महिने खूप कमी मीठ असलेले जेवण करा, यामुळे तुमचे शरीर 90% आजारांपासून दूर राहते. 27 कांद्यामध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने उलट्या लगेच थांबतात. 28 कोलगेट करताना दातांमधून रक्त येण्याचे समस्या असल्यास हळदीतील अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म हिरड्यांमधून रक्त येणे आणि हिरड्यांना सूज या समस्यांमध्ये मदत करते. यासाठी एका भांड्यात आवश्यकतेनुसार हळद घ्या आणि पेस्ट तयार करण्यासाठी पुरेसे पाणी मिसळा. ही पेस्ट किमान 10 मिनिटे हिरड्यांवर लावा आणि नंतर स्वच्छ धुवा. तुम्हाला खूप आराम वाटेल. तुमच्या दातांमध्ये रक्तस्राव रोखण्यासाठी दिवसातून किमान 2दा दात घासा. 29 जर तुमचा घसा खराब असेल आणि अजिबात आवाज येत नसेल तर कच्चा पेरू जाळून खा, घसा बरा होईल. 30 जास्त टेन्शनमुळे मन जड पडला असेल तर लगेच चॉकलेट किंवा गोड पदार्थ खा, मन शांत होण्यास मदत होते. 31 लहान मुलांमध्ये वारंवार जंत होण्याची तक्रार असेल तर त्यांना रोज सॅलडमध्ये टोमॅटोवर सेंधा मीठ टाकून खायला द्या, यामुळे त्यांना खूप आराम मिळेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.